वारी गावातली जी पाण्याची टाकी आहे, ज्या पाण्याच्या टाकीमुळे सगळ्या गावाला पाणी मिळतं, तर ती रात्री अचानक 12:30च्या दरम्यान कोसळली. खरं तर ते इथे डीप सॉईल आहे आणि डीप सॉईल असल्यामुळं काहीतरी त्याचा बॅलन्सिंग आहे मला ते खालच्या याच्यात ते घसरला आणि ती पडली खाली. तिचं काम साधारण 2014 ते 15 या दरम्यान तिचं काम झालेलं आहे. आणि असं कधी वाटलं नाही कोणाला, गावकऱ्यांना किंवा आमचं लक्ष कायम असतं. इथले आमचे सरपंच वगैरे सदस्य, सरपंच सगळेच ते बघत असतात, परंतु असं घडेल असं वाटलं नाही. पूर्वीची टाकी होती ती आम्ही पाडली आता, ती पडली नाही, इतकी मजबूत होती. आता हे कसं झालं, आता हे संशोधनाने ती संपलेलं आलं, ते संबंधित अधिकारी येत आहेत इथे, ते बघतील काय काय झालंय. परंतु सरपंच कमिटी त्यांनी सगळ्यांनी तातडीने रात्रीच्या रात्री येऊन दखल घेऊन ही जोडजाड केली. त्याच्यामध्ये आमचे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गोडगे साहेब, हे गोडगे साहेब त्यांनी इथं आले, त्यांनी भेट दिली, इथं पाहिले आणि तातडीने कारखान्याच्या माध्यमातून ही पाईपलाईन जोडण्याचं काम त्यांनी अतिशय तत्परतेने करायला लावलं. त्यांचा सगळा स्टाफ आज इथं काम करतोय, तुम्हाला पाहत असाल तुम्ही. आणि कारखाना या बाबतीमध्ये अतिशय चांगलं सहकार्य आमच्या गावाकरता करीत असत, तेव्हा त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. आणि पिण्याच्या पाण्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं याकरता त्यांनी मदत केली. आणि हे काम आता मला वाटतं 3 तासामध्ये, आता ते सगळे कामगार इथे 3 तासामध्ये हे काम चालू होईल आणि पूर्ण क्षमतेने पुन्हा पाण्याचा पुरवठा सुरू होईल. आणि आम्ही असं ठरवलंय की आता एक पाणी पुरवठा योजनेची आमची योजना चालू आहे. तिथे राजवाड्यामध्ये एक टाकी ऑलरेडी बांधलेली आहे आणि त्या टाकीमध्ये इथून पाणी टाकण्याचं नियोजन चालू आहे. संबंधित त्या पाणी पुरवठा योजनेचे जे अधिकारी ते पण त्यांना सुद्धा बोलवलेले आणि म्हणजे तातडीने लवकरात लवकर हा पाणी पुरवठा लवकर सुरू होईल असं आमचं कामकाज चालू आहे. त्यामध्ये सर्व सरपंच उपसरपंच आमच्या कमिटीने सगळ्यांनी दखल घेतली, अतिशय घाई केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गोडगे साहेब यांनी अशी तातडीने ती मदत दिली आणि ताबडतोब सगळी यंत्रणा इथं कामाला लावलेली. आता तुम्ही बघता, तुम्ही पहा याच्यावर तुम्हाला तसं दिसेलच, सगळे लोक कामाला लागले आणि ती होईल. परंतु एक सुदैव आमचं असं आहे की इथं संदर्भ मंदिर आहे, स्वामी समर्थाचं मंदिर, कदाचित तिकडे जर ढसळले असते तर फार मोठा गंभीर परिणाम झाले असते किंवा दिवसा झाली असती तिथे मुलं बाळ कोणी. त्याच्यामुळे आम्ही आई जगदंबेचे आशीर्वाद मानतो की तिच्या कृपेने रात्री घटना घडली, त्याच्यामुळे मनुष्यहानी पूर्ण टळलेली. आता हे आणि आपण भरू काढू शकतो पण मनुष्यहानी भरून शकत नाही. तेव्हा जगदंबेची कृपा आहे, स्वामी समर्थाची कृपा, खंडेराय महाराजांची कृपा आहे आणि त्याच्यामुळे हे झालं. तेव्हा आता हे काम लवकर मार्गी होईल.